हॅरिटस एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा बाकी येथे इयत्ता 7वीची. प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यात प्रतीक्षा असते ती केवळ एका संधीची. ती संधी कधी, कुठे, कसं आणि केव्हा गाठ उठावत येईल हे त्या कलाकाराला देखील माहिती नसते. पण दाराशी आलेल्या संधीचं सोनं करणं मात्र आपल्या सगळ्यांच्या हातात असतं. असंच दाराशी आलेल्या संधीचं सोनं करण्यात यशस्वी झालेल्या आपल्या शाळेची माजी विद्यार्थी आपल्या वांगी गावाची शान ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात आज चॅलेंजर म्हणून गेलेली आपल्या सगळ्यांची लाडकी यंदा संजय सावंत आई आज आपल्याकडे आलेली आहे. चला आज आपण तिच्यासोबत थोडा संवाद साधूया. नमस्कार यंदाताई, तुझे आमच्या शाळेत स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी मला स्वतःला खूप उत्सुकता लागलेली आहे. तर ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुझा नृत्याचा प्रवास कसा सुरू झाला? खरं सांगू तर माझा नृत्याचा प्रवास हा माझ्या शाळेतूनच सुरू झाला. म्हणजे मला सुरुवातीला अजिबात अशी आयडिया नव्हती की मी माझ्या नृत्य क्षेत्रात काहीतरी करेन. कारण म्हणजे जसं आपल्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या शिक्षकांना देखील माहिती आहे, मी शाळेमध्ये सुरुवाती कला या संदर्भात गेली ती गायन या विषयात. आणि त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलेलं की हां, म्हणजे ही गायन क्षेत्रात काहीतरी करेल किंवा ह्याच्यात काहीतरी हिचं होईल. पण इयत्ता 4थीला असताना आपल्या वांगणीमध्ये मुळात आपल्या शाळेमध्ये कोरिओग्राफर आलेले होते सागर सर. आणि मला तोपर्यंत अजिबात माहीत नव्हतं की मी नृत्यात एवढं काहीतरी खूप छान करू शकते. म्हणजे शाळेच्या गॅदरिंगला परफॉर्म करायला ठीक होतं, पण बाहेर जेव्हा कुठेतरी स्टेजवरती परफॉर्म करायची वेळ यायची त्यावेळेला मी नेहमी गाणंच म्हणायची. म्हणजे मी कधी डान्स हा प्रकार जास्त केला नव्हता. तर जेव्हा ते आले आणि त्यांनी कोळी डान्स मस्त छान सेट केला आणि त्यावेळेला त्यांनी मला मधोमध मध्ये उभं केलं आणि मला असं झालं की मला मध्ये कशा उभं केलं आहे. आणि मग तिथून मला हळूहळू कळायला लागलं की मला नृत्य विषयात सुद्धा तितकाच रस आहे. मग त्याच्यानंतर हळूहळू मी त्यांच्या डान्स क्लास सगळे डान्स क्लास नव्हता, त्यांचा ग्रुप होता, तर मी तो डान्स ग्रुप जॉईन केला. आणि असं झालं की त्यांच्या डान्स ग्रुपमध्ये मी एकटीच लहान होते. म्हणजे मी एकटी 4थी 5वीतली मुलगी आणि बाकी सगळेजण जवळजवळ कॉलेजमधले ताई दादा असा तो एक विषय झालेला. त्यामुळे मला सगळेजण असायला ही लहान मुलगी कायच करेल. तर माझा प्रवास असा सुरू झाला की मला शाळेमधल्या गॅदरिंगच्या स्टेजवरती, म्हणजे आपल्या शाळेची गॅदरिंग होती त्या स्टेजवरती परफॉर्म करायची सवय. त्यांचा ग्रुप परफॉर्मन्स जेव्हा पहिला एका कमर्शियल लेवलला होता, पण आता एक इव्हेंट होता आणि तिथे एका कमर्शियल लेवलला जेव्हा ग्रुप परफॉर्मन्स करायचा होता त्यावेळेला त्यांनी मला प्रॅक्टिससाठी बोलवलं. आणि प्रॅक्टिससाठी बोलवल्याबरोबर मी जवळजवळ महिनाभर रोज बदलापूरला प्रॅक्टिसला जायची. त्या वयामध्ये जेव्हा मी 4थी 5वीला होती, 2009ची गोष्ट असेल. आणि त्यावेळेला रोज जाऊन जेव्हा माझी लास्ट इव्हेंटचा दिवस होता आणि माझी पूर्ण फॅमिली तिथे मला बघायला आली, तर त्यांना खूप एक्साइटमेंट होती की माझी मुलगी आज काय करणार आहे स्टेजवरती. माहिती आहे, रोज 1 महिना प्रॅक्टिसला जाते तिथे. आणि माझा फक्त एकच रोल होता की आमची एकूण जवळजवळ त्या इव्हेंटमध्ये 14 ते 15 परफॉर्मन्स होते. आणि त्या 15 परफॉर्मन्समध्ये शेवटी शिवराज्याभिषेक होता. आणि त्या शिवराज्याभिषेकामध्ये मला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला उभं राहायचं. म्हणजे मी 1 महिना फक्त त्या प्रॅक्टिससाठी जायचे असं सगळ्यांना दिसून आलं. पण मुळात त्या 1 महिन्यामध्ये मी त्या मोठ्या मोठ्या ताई दादांना बघून शिकवलं. म्हणजे त्या 1 महिन्यामध्ये भलेही मला तो 1 रोल करायचा होता, पण मी ते 15च्या 15 डान्स शिकून घेतले. मग तेव्हा मला कुठेतरी फील झालं की नाही, मला ना नृत्य या विषयामध्ये प्रचंड रस येतो. मग हळूहळू मी त्याच्यामध्ये व्हायला सुरुवात केली. म्हणजे जवळपास तुझा म्हणजे असं झालं होतं की तू लहानपणी तुला अजिबात रस नव्हता, पण नंतर तुला कालांतराने तुला समजलं की तुला नृत्य ह्या विषयात रस आहे. नाही, बरोबर. म्हणजे मी खरं सांगू का की सागर सरांच्या आधी देखील जर मी कोणाला मानत असेल की माझं नृत्यगुरू कोणी असेल तर म्हणतात ना, सुरुवात घरातून होते. तर माझी ताई, माझी मोठी बहीण भाविका ताई आहे ना, तिने माझ्या पहिल्या गाण्याची कोरिओग्राफी केलेली होती. वांगणीमध्येच एक लहानसा एक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये तिने माझं पहिलं गाणं कोरिओग्राफ केलेलं. मी 3रीला असताना एक पहिला सोलो परफॉर्मन्स दिलेला, चुमचुमबाई वाजे होईल. पण तेव्हाही मला असं अजिबात वाटलं नव्हतं की नृत्य क्षेत्रात काहीतरी माझं होईल. पण मग पुढे हा प्रवास म्हणजे बोलतात ना, कोणीतरी आपल्याला एक पुश करायला किंवा पुढे ढकलण्यासाठी लागतं. तर सागर सरांना मी दर्जा देईन की त्यांनी हो मला खरंच पुढे त्या मुवमेंटसाठी पुश केलं की चल. खूपच छान तुझ्याशी नृत्य क्षेत्रात सुरुवात होती. तुला नृत्यासाठी सागर सरांऐवजी सागर सर सोडून दुसरे कोण गुरु म्हणणार? मी आता तेच म्हणाले की सगळ्यात
गाईड्स मला भरपूर मिळाले ज्यांनी मला नृत्य क्षेत्रामध्ये खुश केलं. जसं की मी त्याच्यानंतर हळूहळू बाहेर काम करायला लागले आणि मला ॲक्टिंगमध्ये सुद्धा तितकाच रस होता. म्हणजे मी मला जे मिळायचं ना मी त्याच्यामध्ये त्या कलेमध्ये काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करायचे. तर असा माझा संपर्क झाला ठाण्यामध्ये पवन सर म्हणून आहे, पवन जाधव. तर मी पवन सरांकडे गेली आणि पवन सरांनी मला सुद्धा तितकं छान गाईड केलं, तितकं छान शिकवलं. पवन सरांथ्रू एक अजून एक सर मिळाले परी सर, म्हणजे ॲक्च्युली त्याचं नाव परी होतं तर आम्ही सगळ्यांना परी सर म्हणायचो. तर त्यांनी मला खूप छान पुश केलं. त्यांच्यामुळे मी माझ्या आयुष्यातला पहिला रियालिटी शो होता ज्याचं ऑडिशन दिलेलं डान्स महाराष्ट्र डान्स. तर त्यांनी मला सांगितलेलं की इकडे असं असं ठाण्याला ऑडिशन दे, तू जाऊन दे म्हणून. तर ते एक छान गाईड मिळाले. तर अशीच माझी हळूहळू लिंक लागत गेली आणि पुढे तर माहितीच आहे, म्हणजे आपण जर कोणाला इन्स्पिरेशन वगैरे मागत असेल तर पुढे जाऊन जेव्हा मी कमर्शियली काम करायला लागली आता 10वी किंवा 10वीपासून, त्यावेळेला सगळ्यांनाच माहिती म्हणजे माझ्या सरांचे सर सुभाष प्रकाश सर, त्यांचं फोक डान्समध्ये खूप चांगलं नेतृत्व आहे, ज्यांनी महाराष्ट्रीयन फोक डान्सला खूप चांगल्या दर्जापर्यंत घेऊन गेले. तर तसे सुभाष प्रकाश सर, मग त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तसे गाईड्स मला खूप मिळत गेले. तुला नृत्याशिवाय आणखी कोणकोणत्या गोष्टींची आता सध्या आत्ता सध्या मला खरं सांगू मला बऱ्याच गोष्टींची आवड आहे. म्हणजे मला ॲक्टिंगची सुद्धा आवड आहे. मी स्वतः ढोल वादक आहे. तर मला ढोल तशा म्हणजे आपली परंपरा कशी जपता येईल या गोष्टीकडे माझा खूप जास्त कल असतो. आणि त्या पलीकडे मला कुकिंगची आवड आहे. आणि सध्याच मला माझ्या बाबांमुळे माझ्या वडिलांमुळे लागलेली वृक्षारोपणाची आवड ती एक वेगळी. आणि अशाच लहान मोठ्या गोष्टी मी करत असते. शिवाय मी आत्ताच रिसेंटली ज्वेलरी मेकिंग शिकली की आपल्याला ज्वेलरीजमध्ये आपल्या मराठवाडा दागिन्यांमध्ये अजून काय वेगळेपण आणता येईल. मग अशा बऱ्याच गोष्टी मी शिकत असते. याशिवाय गायन ते तर मी शाळेतूनच आपल्या शिकली आणि त्यामुळे ती पण ती आवड कुठे ना कुठेतरी अजून मनाच्या कोपऱ्यात आहे. ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोचा एक भाग म्हणून तुला बदनावर सगळ्यांना खूप अतिशय आनंद वाटला. पण ह्या शोचा भाग असताना तुला आलेला एखादा अनुभव सांगा. ढोलकीच्या तालावरती मला बरेच अनुभव आले मी खरं सांगू तर. पण सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असा होता की मला दिसून आलं की देव आपल्याला नेहमी आपल्या पाठीशी असतो. म्हणजे एक अशी वेळ होती की मी नृत्य क्षेत्रात गेली. म्हणजे प्रत्येक कलाकार एक असं स्वप्न घेऊन जातं की पुढे मला जाऊन काही ना काहीतरी एक माहिती मोठं करायचं. या क्षेत्रात जर मी झालं तर मी काहीतरी मोठं करा. मी सुद्धा त्याच विचाराने नृत्य हे क्षेत्र निवडलं. पण मला माहीत नव्हतं की नृत्य क्षेत्राची जी इंडस्ट्री आहे ती खूप मोठी आहे बाहेर आणि ती खूप कळत आहे. म्हणजे दिसायला खूप सोपं दिसतं की आपण टीव्हीवरती येऊन दिसू शकतो, पण ते खूप कठीण आहे. आपल्या वागणीसारख्या गावामध्ये ना कुठेच त्या गोष्टीला स्कोप नाही किंवा कोणीतरी पुश करणारं किंवा त्या गोष्टीसाठी जाणारा आपल्याला रस्ता मिळत नाही एवढा काही. तर मी जेव्हा नृत्य क्षेत्रात गेली तेव्हा मी सुरुवातीला एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायचं. म्हणजे आपण बघतो की टीव्हीवरती जेव्हा कोणतरी लीड आर्टिस्ट परफॉर्म करतो त्याच्या मागे जे काम करणारे असतात, डान्सर्स असतात किंवा जे परफॉर्मर्स असतात, मी परफॉर्मर म्हणून त्यावेळेला काम करायचं. आणि त्याच्यानंतर मला कुठेतरी असं फील व्हायला लागलं एका सर्टन पिरियड नंतर किंवा सर्टन वेळेनंतर मला असं फील व्हायला लागलं की मे बी आपल्या आयुष्यात इकडेच थांबणार आहे. कारण आपल्याला तो वेळ कुठे मिळतच नाही. आपल्याला एक लीड आर्टिस्ट व्हायचं होतं. आपल्या घरातल्यांचं स्वप्न म्हणजे महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईचं स्वप्न होतं की माझी मुलगी मला स्क्रीनवर टीव्हीवर दिसावी. आणि हे मला कुठेच करता येत नव्हतं. मी जवळजवळ 6-7 वर्ष बॅक टू बॅक रोज अंधेरीला रिहर्सलला जायची, 10 ते 10 रिहर्सल करायची आणि तिथून परत 2.5 तासाचा प्रवास करून घरी यायची. तर हे स्ट्रगल माझं चालू होतं. आणि मला असं वाटतं की आता ह्याच्यातून आपल्याला काही सुटका नाही, आपल्या आयुष्याला हेच झालं. आणि असं करता करता मला अचानक एक फोन आला की ढोलकीच्या तालावरती एक असा शो आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड डान्स करायचा. त्याचा प्रीमियर लॉन्च होतो. तर आम्ही म्हणालो ठीक आहे, कारण आमचं जे प्रोफेशन झालेलं आहे आम्ही सगळे डान्सर्स अशी कामं घेत असतो. तर मी त्या शोच्या प्रीमियरला गेली, मी परफॉर्म केलं. पण कसं आहे ना, मी म्हणाले ना की देव आपल्या पाठीशी कुठे ना कुठेतरी असतो. तर तिथल्या त्या ढोलकीच्या तालावरच्या संपूर्ण टीमला, शिवाय तिथे आशिष पाटील होते किंवा क्रांती रेडकर ताई होते, अभिजित पानसे होते. तर ह्यांना माझा परफॉर्मन्स, मी मागे परफॉर्म करून सुद्धा माझा परफॉर्मन्स खूप आवडला आणि माझ्यासोबत अजून 2-3 मुलींचा परफॉर्मन्स आवडला. तर मला तो शो प्रीमियर करून आल्याच्यानंतर शूट करून आल्यानंतर मी घरी रिलॅक्स होते आणि मी पुढची कामं घेत होते. आणि मला 2 आठवड्यांनी एक फोन आला की लज्ञा तुला ढोलकीच्या तालावरती ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री करायला जमेल, कारण आम्हाला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला आहे, तू फक्त तुझी एक लहानशी व्हिडिओ आम्हाला पाठवून दे. तर तो एक अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता की मी इमॅजिनही केलं नव्हतं की माझ्या 6-7 वर्षाची मेहनत मला असं काहीतरी पुढे जाऊन देईल. आणि मी फक्त चॅलेंजर म्हणून ते एका
आणि मला ज्या वेळेला तो शो आला, मला कॉल आला, तर आम्ही अगदी कुपीत ठेवलेलं आमच्या घरात. फक्त माझ्या 2 बहिणी आणि माझा एक भाऊ. मला माहिती होतं की मला असं काहीतरी मिळालं आणि माझ्या आईला मी फोन करून सांगितलं की माझा एक शूट आहे, तू बघायला येशील का? आणि माझी आई असेच माझे शोज आणि शूट्स बघायला येत असते. तर ती त्या दिवशी बघायला आली. तिला तोपर्यंत आयडिया होती की तुझी मुलगी आता लीडला परफॉर्म करणार आहे, मध्ये परफॉर्म करणार आहे. आणि जेव्हा तुम्ही स्टेजवरती मागे माझं नाव फ्लॅश झालेलं दिसतं यज्ञा सावंत, त्या मोमेंटला तिला समजलं की अरे बापरे, हिचं नॉर्मल काही नाही आहे बॅकग्राऊंड असं म्हणून मी आता लीडला परफॉर्म करते. तर तो आनंद एकदम वेगळ्याच थराचा होता. खरंच तुझी बॅकग्राऊंड असेल तर लीड डान्सरची स्टोरी खूप वेगळी आहे. तू डान्स इंडस्ट्रीजमध्ये काय निश्चय करून केली होतीस? तर मी निश्चय करून करता प्रत्येकजण हाच निश्चय करून म्हणत जातो की मी काहीतरी खूप छान करणार, मी मोठा आर्टिस्ट होणार किंवा मी मोठी आर्टिस्ट होणार. पण प्रत्येकालाच तो स्कोप मिळत नाही. म्हणजे मला असं वाटतं कोणीतरी आम्ही लोक 100 किंवा 500 जण एकत्र जात असतो आणि त्याच्यातलं फक्त एकाला हा चान्स मिळतो. तर मी हाच निश्चय करून गेलेली की मला आयुष्यात काहीतरी खूप मोठं करायचं. कारण मी ज्या गावातून आली आहे ना, माझं एक सगळ्यात मोठं स्वप्न होतं की मागणी गावाचं नाव मला कुठेतरी पुढे घेऊन जायचं होतं. कारण मला पुढे जाण्यासाठी जी मला मदत लागत होती किंवा मला जो स्टेज लागत होता, त्या स्टेजचा बेसच मागणी होता की मागणीच्या लहान लहान शोजमध्ये किंवा लहान लहान मागणीच्या कार्यक्रमांमध्ये मी परफॉर्म करून करून पुढे गेले. तर माझं होतं की कारण मी जेव्हा पण जायची ना कुठे आणि सांगायची अरे कुठे आलीस तू मागणी, कुठे आलं हे, हा प्रश्न प्रत्येकाचा असायचा. तर माझा तो निश्चय होता की नाही, काहीतरी मोठं करायचं म्हणजे ओळखलं गेलं पाहिजे, अच्छा ही मागणीची यज्ञा सावंत. खरंच हा निश्चय खूप छान होता. मला देखील तुझा हा निश्चय खूप आवडला. तू डान्स इंडस्ट्रीजमध्ये जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तुला तुझ्याकडून पाठिंबा होता? मला माझ्या घरातून प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड पाठिंबा होता. मी म्हणजे मला आठवतं आहे मी 1ली 2रीला असेल किंवा मी एकदम लहान सिनियर ज्युनियरमध्ये असेल त्यावेळेला ना शाळेत कोणताही कार्यक्रम असेल ना तर मी घरी जाऊन विचार म्हणजे मॅडम मला प्रत्येक वेळेला माझी टीचर म्हणायची की आता घे हा घे. तर मी म्हणायची की मी घरी जाऊन विचारते आणि मग सांगते. मी घरी जायची माझ्या आईवडिलांना विचारायची की ह्याच्यात भाग घेऊ का? आणि मग ते म्हणायचे. मग माझ्या वडिलांनी त्यावेळेला मला एक वाक्य म्हणाले होते की यज्ञा तुला म्हणजे मला चिव म्हणतात ते, तर चिव तुला ज्या गोष्टीमध्ये भाग घ्यायचा आहे ना तू बिनधास्त घे, तुला आम्हाला विचारायची गरज नाही. तर म्हणजे त्यांचा मला सुरुवातीपासून अगदी मी लहान असल्यापासून त्यांचा मला पूर्ण पाठिंबा होता, पूर्ण पाठिंबा. म्हणजे फक्त डान्स असो किंवा माझं गायन क्षेत्र असो किंवा मी आता रोजच्या कुठल्याने माझे आई वडील झाले किंवा माझ्या दोन्ही बहिणी झाल्या, माझ्या बहिणीचा मला प्रचंड सपोर्ट. तर मग त्यांचा तो सपोर्ट आणि बेस असल्यामुळे मी आज कुठेतरी या स्तरावरती आहे. एखाद्या व्यक्तीला जर घरातून एवढा पाठिंबा मिळाला तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाते. खरं तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे जर तिचे घरचे असतील तरच ते एक उत्तम व्यक्तिमत्व होते. मला आताच रिसेंटली कळालं आहे की तू यज्ञालंकार हे चालू केलं, तर यज्ञालंकार म्हणजे नक्की काय आहे? तर मी आत्ताच म्हणाले की मला विविध म्हणजे कलाक्षेत्रामध्ये विविध गोष्टी करायला खूप आवडतं. मला प्रचंड आवडते. म्हणजे माझ्या मनामध्ये माझ्या डोक्यामध्ये ना अशी क्रिएटिव्हिटी नेहमीच चालू असते. तर यज्ञालंकार मला खूप आधीपासून असं वाटत होतं की डान्स आपलं पॅशन आहे. पण मला असं कुठेतरी फील होतं आणि मी कोविडच्या काळामध्ये बऱ्याच जणांना बघितलं की प्रत्येकजण इन्कम सोर्ससाठी लढत होतं. तर त्याच मोमेंटला मी डिसाईड केलं की आपल्याला मल्टिपल इन्कम सोर्सेस ठेवायचे आपल्या आयुष्यामध्ये. तर त्यामुळे यज्ञालंकार ही माझी आत्ता झालेली नवीन सुरुवात की मी एक ज्वेलरीचा ब्रँड माझा स्वतःचा सुरू केला की ज्याच्यामध्ये मी त्याचा कोर्स कंप्लीट करून घेतला आणि आता मी त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या ज्वेलरीज बनवते आणि त्याच्यासाठी एक वेगळा मी यज्ञालंकार म्हणून सुरुवात. यज्ञालंकारला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुला आत्ताच सध्या काय वाटतं? खूप दिवसही झाले आत्ताशी मला तरी वाटतं असं की 10 दिवस झाले असतील की मी यज्ञालंकार लॉन्च केला. पण प्रत्येकाचा जो प्रतिसाद आहे की मला व्हॉट्सअपवरती मला इंस्टाग्रामवरती आपल्याकडे सोशल मीडिया आता खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे मला असं वाटतं बिझनेस करण्यासाठी माणूस सगळ्यात आधी सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचतो. तर मला सोशल मीडियाद्वारे म्हणजे बहुतेक लोकांनी सांगितलं की खूप छान काम सुरू केलं आहेस, आमचा तुला पूर्णपणे पाठिंबा आहे.
आणि त्यांनी ती गोष्ट म्हणजे कधीच कुठल्याही गोष्टीची कमी पडू न देता की मी मुलगी आहे की मी मुलगा आहे हा सुद्धा भेदभाव न करता त्यांनी मला या गोष्टीसाठी, कारण आत्ता ना कला क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना पाठवताना ना पॅरेंट्ससाठी विचार करतात की माझी मुलगी आहे, पुढे तिचं कसं होईल, पुढे तिचं फ्युचर कसं होईल, किंवा त्याच्यासोबत काही बरं वाईट झालं तर ती त्याला फेस करू शकेल की नाही. पण माझे पॅरेंट्स या गोष्टीसाठी अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले, खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर माझी शाळा, म्हणजे मी प्रत्येकाला ही गोष्ट सांगेन की जर तुम्हाला पुढे जायचं असेल तुमच्या आयुष्यात तर तुम्हाला शाळेचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. कारण आई वडील तर असतातच, पण तुमची शाळा असते किंवा तुमचे शिक्षक असतात जे तुमच्यातले कलागुण निरखून काढतात किंवा शोधून काढतात की तुमचा मुलगा ना, म्हणजे आपल्या पॅरेंट्सचं सांगणारे सुद्धा ते असतात की तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तर या गोष्टीत खूप चांगली आहे, तर प्लीज हे कॉम्पिटिशन आलं तिला पार्टिसिपेट करायला सांगा. हे सांगणारे तुमच्या शाळेचे शिक्षक असतात. आणि ज्या वेळेला मी 5वीपासून 6वीपासून मी या क्षेत्रामध्ये पुढे जायला सुरुवात केली तर सगळ्यात मोठा पाठिंबा माझ्या शाळेचा होता की तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू बिनधास्त पुढे जा. प्रत्येक जण म्हणजे शाळेतला प्रत्येक शिक्षक माझ्या शाळेतले सगळे सर, सगळ्या मॅडम्स, सगळे प्रत्येक जण माझ्या पाठीशी तेवढ्या खंबीरपणे उभे होते. मग त्याच्यानंतर माझ्या दोन्ही बहिणी, म्हणजे त्यांनी कधी हा विचार नाही केला की अरे जर ही फ्रीडम आम्हाला नव्हती मिळत महिला का मिळते, किंवा तसे त्यांना मिळतच होती पण किंवा ह्या ही संधी कधी आम्हाला नाही मिळाली मग तिला मिळते तर आम्ही तिला थांबवत होता, कधीच नाही. शिवाय आयुष्यात ना माझ्या बरीच खूप चांगली माणसं आली, माझी मित्रमंडळी पण खूप छान मला मिळाले की ज्यांनी कधी माझा पाय खेचायचा प्रयत्न नाही केला. म्हणजे तुमच्या आयुष्यात अशा गोष्टींना फेस करताना बरेच जण असे येतील की जे तुमच्यावरती मे बी जेलस फील करतील किंवा त्यांना असं नाही वाटणार की या क्षेत्रामध्ये या मुलीने किंवा या मुलाने पुढे जावं. पण असं माझ्या बाबतीत झालं नाही, बहुतांश वेळेला झालं नाही. माझ्या मित्रमैत्रिणी ज्यांनी मला नेहमी सपोर्ट केला की अरे एकदा तू कर, आम्ही आहोत, बघू आपण काय होतं, किंवा कुठे कॉम्पिटिशनच असेल किंवा कुठे ऑडिशन्सच असतील तर मला आजही ते फोन करून सांगतात की अरे असं असं काम आहे, तू करशील का. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट मला माझ्या आयुष्यात म्हणजे सुरुवात केलेल्या टप्प्यापासून ते आजपर्यंत